आणखी इझी दिलेला आहे त्यांनी. असा जर क्वेश्चन आलेला आहे म्हणजे 3 वर्षाचं काय दिलेलं आहे आपल्याला, सरळ व्याज. 3 वर्षाचं सरळ व्याज. मग इथं लिहू आपण 3 वर्षाचे सरळ व्याज. असा क्वेश्चन आला तर थोडा इझी बनवून जातो आणखी. सरळ व्याज किती आहे 800 रुपये आणि 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज. जर आपल्याला वर्षामधला फरक हा जर एका वर्षाचा दिलेला असेल तर क्वेश्चन इझी होऊन जातो. किती, एका वर्षाचा गॅप. हा क्वेश्चन झाला आता आपला इझी. कारण इथे जर पाहिला आपण 3 वर्ष आणि 2 वर्ष याच्यामध्ये किती वर्षाची गॅप आहे, एका वर्षाची. एका वर्षाची गॅप असेल तरच इझी होते. जर 2 वर्ष किंवा 3 वर्ष किंवा 4 वर्ष अशी गॅप येत असेल तर थोडा तो क्वेश्चन हार्ड होतो. टेक्निकली आपल्याला त्या क्वेश्चनला सॉल्व्ह करावं लागते. जसं बघा इथे एका वर्षाची गॅप आली, मग याचा अर्थ काय होऊन राहिला, 800 रुपयावरती किती रुपये व्याज आलं, 12 रुपये. आणि 800 रुपयावर 12 रुपये व्याज येऊन राहिला म्हणजे हा क्वेश्चन झाला सरळ व्याजाचा. कारण एका वर्षाचं सरळ व्याज आणि एका वर्षाचं चक्रवाढ व्याज कसं असते, सेम असते. म्हणून म्हटलेलं आहे मी तुम्हाला, जर 1 वर्षाची गॅप असेल तर तो क्वेश्चन आपल्याला सरळ व्याजानं सॉल्व्ह करायचा आहे. जर 800 रुपये मुद्दल आहे, मुद्दलावर व्याज किती आलं, 12 रुपये. पर्सेंटेज मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. 0 0 काय होते, कॅन्सल. बरोबर आहे. 4 न भाग देऊ, 4 3 4 दोन्ही आणि 3/2 म्हणजेच किती, 1.5%. ते इथं किती यायला पाहिजे आपलं उत्तर, 1.5%. ठीक आहे. ऑप्शन नंबर 1.5%. तर अशा टाईपचे क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळते 1.5%. पण ही टेक्निक कधी यूज करायची, जेव्हा आपल्याला वर्षाची गॅप किती आहे, एका वर्षाची दिलेली असेल तेव्हाच. ठीक आहे, अदरवाईज नाही. ठीक आहे. 800 रुपयावरती सरळ 12 रुपये व्याज, 800 मुद्दल पकडाची 12 रुपये व्याज. पर्सेंटेज